आज 6 डिसेंबर विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन. या दुःखद घटनेला 64 वर्ष लोटून गेली, तरी सुद्धा दरवर्षी हा दिवस आपल्याला काही ना काहीतरी नवीन संदेश बाबासाहेबांच्या जीवनावरून देऊन जातो. याचं कारण असं की एखाद्या व्यक्तीत काही विशिष्ट गुण असतात, ज्याबद्दल आपण त्या व्यक्तीचा आदर करतो, त्यांना मानतो. पण बाबासाहेबांच्या बाबतीत अशी गोष्ट होती की त्यांच्यातल्या पैलूंना अष्टपैलू म्हणूनही काम भागलं नसतं. इतके अनंत पैलू त्यांच्या व्यक्तित्वात होते. त्यावेळी जे राष्ट्रीय नेतृत्व होतं, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून तर भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंतचा जो काळ होता, या काळात जे राष्ट्रीय नेतृत्व आपल्याला दिसत होतं, त्यापैकी एकाही नेत्याच्या ठिकाणी एवढ्या सगळ्या गुणांचा समुदाय एकत्र आलेला मला नाही वाटत आढळला असेल. आणि म्हणूनच नेहमीचा अष्टपैलू शब्द न वापरता अनंत पैलू हा आपण आज त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरता अनंत पैलू असलेला हा एक योद्धा होता, सामाजिक योद्धा होता. तेव्हाच जे नेतृत्व होतं, त्या नेतृत्वाला बाबासाहेबांची दखल घ्यावी लागली. खर तर तेव्हा देशातलं वातावरण असं होतं की एक प्रकारची भिंत ही स्पृश्य आणि अस्पृश्य या समाजांमध्ये होती. आणि कितीही गुणवत्ता असली तरी ती नाकारण्याची एक प्रवृत्ती जे स्वतःला उच्चवर्णीय समजत होते त्यांच्या ठिकाणी अगदी ठासून भरलेली होती. अर्थात त्याचं प्रतिबिंब राजकीय क्षेत्रात न उमटलं तरच नवल, पण राजकीय क्षेत्रातले त्या काळचे सर्व नेते जरी आपण असं म्हणू की प्रसिद्ध असले किंवा थोर अशा आपण बिरुद त्यांना लावत असलो, तरी सुद्धा त्यांच्या ठिकाणी बाबासाहेबांच्या पेक्षा निम्मे सुद्धा गुण आढळतील की नाही याची मला शंका आहे. आपण बघूया आताच थोडक्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तरी बाबासाहेबांची कल्पना काय होती स्वातंत्र्याची. कारण ही सगळी मंडळी जी होती तेव्हाच जे प्रस्थापित नेतृत्व म्हणू आपण त्याला, जातीय हा शब्द नाही वापरू, तेव्हाच जे प्रस्थापित नेतृत्व होतं या भारताचं प्रतिनिधित्व करणार, ते स्वातंत्र्याचा एवढाच अर्थ घेत असत की ब्रिटिशांकडून भारताला त्याच्या स्वातंत्र्याचं हस्तांतरण, बस. पण बाबासाहेबांची स्वातंत्र्याची कल्पना ही यापेक्षा अत्यंत निराळी होती. आणि ती न समजल्यामुळे मग त्यांच्यावर हे लोक ब्रिटिश दार्जिने आहे किंवा यांना राष्ट्रभक्ती आहे की नाही अशा तऱ्हेचे आक्षेप घेत होते. पण बाबासाहेब या सगळ्यांच्या पेक्षा काकणभर जास्तच राष्ट्रभक्तीमध्ये अग्रेसर होते असं म्हटलं पाहिजे. का तर त्यांना स्वातंत्र्य हे पूर्णांशाने हवं होतं इथल्या लोकांकरता. स्वतंत्राने वागण्याचं स्वातंत्र्य म्हणू आपण आता, स्वतंत्राने वागण्याची मोकळी ही इथल्या सगळ्यांना होती का हो? हा सगळा समाज जो होता, भारतीय समाज, हा कितीतरी असंख्य जातींमध्ये विखुरलेला. त्या जाती
जर का आडव्या पसरलेल्या असत्या तर कोणीच कोणापेक्षा श्रेष्ठ म्हटलं गेलं नसतं. पण ही जी जातींची होती ती उदरंड होती. त्यामुळे एक दुसऱ्यापेक्षा, दुसरा तिसऱ्यापेक्षा, तिसरा चौथ्यापेक्षा असं कमी कमी समजला जायचा. आणि जे तळाचं ज्योतिबा तळाचं मडकं आणि त्या उतरंडीवरचं बोळकं छोट, ते कितीही संख्येने कमी असलं तरी सुद्धा त्याला सर्वश्रेष्ठतेचा भूदेवाचा मान होता. आणि बाकीची जी पूर्ण बहुजन जनता होती ती तळाशीच होती. अशा परिस्थितीमध्ये त्यातून वर आलेला, झगडून वर आलेला, उच्च विद्या विभूषित, ज्याला आपण म्हणू की रूप आणि गुण दोन्ही बाबतीत कुठेही कमी नसलेले असे बाबासाहेब त्या सगळ्या गराड्यामध्ये एकटे पडणार नसते तर नवल नव्हतं. पण ते इतके गुणवान होते की त्या गुणांची दखल घेतल्याशिवाय, मी मगाशी ज्याला प्रस्थापित नेतृत्व म्हटलं त्याला कोणतीही म्हणजे एक प्रकारे निमित्त सांगताच आलं नाही की आम्ही यांना डावलू इच्छितो. त्यांना डावलता आलंच नाही एवढी गुणवत्ता बाबासाहेबांमध्ये त्यावेळी होती. आपण पाहत होतो की त्यांची स्वातंत्र्याची जी कल्पना होती ती खऱ्या लोकतंत्राची होती. लोकतंत्र म्हणजे सर्वांच्या, सर्व लोकांच्या इच्छेने चालणारं राज्य. तर ही जी जातीबद्ध विषम आणि भेदभावावर आधारित तेव्हाची समाज रचना होती, तिच्या जागी आधी खऱ्या अर्थी प्रजातंत्र अस्तित्वात यावं, मगच राजकीय स्वातंत्र्याला काही अर्थ आहे असं बाबासाहेब म्हणत होते. मग ते राष्ट्रभक्त नव्हते का? 100% राष्ट्रभक्ती ही बाबासाहेबांच्या ठिकाणी होती. आणि म्हणूनच व्हाईसरॉयच्या अखत्यारीत जे पहिलं भारतीय मंत्रिमंडळ बनलं 1942 ला, त्यामध्ये त्यांना बाबासाहेबांचा समावेश करावाच लागला आणि त्यांना कामगार मंत्री म्हणून त्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं. याच्या पूर्वी एकाएकी हे स्थान मिळालं का हो? हे स्थान बाबासाहेबांना एकाएकी मिळालेलं नाही. स्वातंत्र्य युद्धात त्यांचाही सहभाग होता आणि तो कसा होता आणि कोणत्या अर्थी ते स्वातंत्र्य हे हा शब्द वापरत होते हे आपण आत्ताच पाहिलं. परंतु बाबासाहेब कामगार मंत्रीच का झाले, ह्याच्या मागे जी पार्श्वभूमी आहे तिच्यासाठी आपण 1936 सालात जाऊ. 1936 साली बाबासाहेबांनी इंडिपेंडंट लेबर पार्टी स्थापन केली. बघा, त्याच्या आधी त्यांचा जो राजकीय पक्ष होता तो बाजूला सारून त्यांनी ही इंडिपेंडंट म्हणजे स्वतंत्र मजदूर पक्ष या देशात स्थापन केला. त्याच्या मागचं कारणही बाबासाहेब त्याच्या जो जाहीरनामा प्रसिद्ध झाला होता तो टाइम्स ऑफ इंडिया मध्ये 15 ऑगस्टला प्रकाशित झाला. त्या जाहीरनाम्यात असं म्हटलं होतं स्वतंत्र मजदूर पक्षाच्या की ही मजुरांची पार्टी हे नाव आणि स्वतंत्र हे नाव याकरता देण्यात आलेलं आहे की ह्यात कुठेही श्रमिक म्हणजे श्रमिक, मग त्याची जात पाहिली जाणार नाही, त्याचा वर्ण पाहिला जाणार नाही आणि ही पार्टी खऱ्या अर्थी खुली अशी पार्टी राहिली. म्हणून 1936 मध्ये पक्ष स्थापन झाला आणि 1937 मध्ये प्रांतिक सरकारच्या निवडणुकी आल्या. या निवडणुकीमध्ये बाबासाहेबांनी जे उमेदवार उभे केले त्यामध्ये ज्याप्रमाणे दलित उमेदवार होते त्याप्रमाणे
खुल्या वर्गातलेही उमेदवार त्यांनी उभे केले आणि एक नव्हे दोन नव्हे 15 उमेदवार निवडून आणले आणि प्रांतिक सभेमध्ये त्यांनी मग विरोधी पक्ष नेता म्हणून आपलं काम सुरू केलं. ही झाली 36 ची स्थिती. म्हणजे यामध्ये त्यांनी मुद्दाम हा कामगार वर्ग ह्याच्याकरता वापरला होता. बाबासाहेबांचंच वाक्य आहे त्यांनीच तयार केलेला जाहीरनामा होता की कामगार या झेंड्याखाली सर्व जाती वर्णाचे लोक एकत्र येऊ शकतात, पण एका कुठल्या तरी वर्गाची किंवा जातीच्या नावाची जर पार्टी असली तर त्यामध्ये हा व्यापकपणा येऊ शकणार नाही. म्हणून खऱ्या अर्थी हा व्यापक पक्ष बाबासाहेबांनी स्थापन केला 1936 मध्ये. आणि मग त्यांनी 37 साली 38 साली इतक्या विविध ऍक्टिव्हिटीज, इतके विविध प्रकारचे कार्यक्रम त्यांनी घेतले विरोधी पक्ष या त्यांच्या कपॅसिटीमध्ये की याच वर्षी त्यांनी असेंब्ली कौन्सिल हॉलवर 30,000 शेतकऱ्यांचा मोर्चा त्यांच्या नेतृत्वात नेला. 30,000 शेतकऱ्यांचा मोर्चा. त्यानंतर मनमाडला GIP रेल्वे कर्मचाऱ्यांची एक फार मोठी परिषद त्यांनी घेतली आणि त्यानंतर मग सप्टेंबर महिन्यात त्या कौन्सिल मध्ये इंडस्ट्रियल डिस्प्यूट बिल सरकारने आणलं होतं. इंग्रज सरकारने इंडस्ट्रियल डिस्प्यूट बिल की ज्यामध्ये असं म्हटलं होतं की अटी किंवा शर्ती मालक पक्षाकडून कामगार पक्षाला ज्या घातल्या जातील त्या मान्य करणं अनिवार्य राहील. त्याच्या आधी त्या ऑप्शनल होत्या. त्याला विरोध करून बाबासाहेबांनी ते बिल इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट बिल हे म्हणजे ज्याला आपण म्हणू हरवलं, त्या कौन्सिल मध्ये हाणून पाडलं. ही झाली 38 पर्यंतची स्थिती. मी काय सांगते आपल्याला की 42 मध्ये ते कामगार मंत्री झाले. त्याच्या आधीच त्यांचं कर्तृत्व काय होतं? हे कर्तृत्व होतं इंडिपेंडंट लेबर पार्टी नुसती काढून ते स्वस्थ बसले नाही तर पुढे जाऊन आता आपल्याला मी सांगू इच्छिते की 38 नंतर 39 साल आलं आणि 39 सालच्या 3 सप्टेंबर रोजी जागतिक महायुद्ध सुरू झालं. या युद्धामध्ये त्यांनी संपूर्ण कामगार वर्गाला फॅसिझमच्या विरोधात भूमिका घ्यायला भाग पाडले. एवढं मोठं कर्तृत्व होत की त्यामध्ये म्हणूनच मग त्यांच्यावर इंग्रज धार्जिणे, ब्रिटिश धार्जिणे अशा तऱ्हेचे आरोप. पण त्यांनी हे पटवून सांगितलं की हे लेसर इव्हिल राहील. तुम्ही जर का जर्मनांची बाजू ह्या महायुद्धात घेतली तर तो फॅसिझमला उठाव राहील आणि ते भारतासाठी, स्वतंत्र होऊ पाहणाऱ्या भारतासाठी अत्यंत घातक असं राहील. आणि म्हणून त्यांनी नोव्हेंबर मध्ये पहा, म्हणजे हे द्वितीय महायुद्ध सुरू झाल्यानंतर 1-2 महिन्यातच मूकनायक मध्ये असेल किंवा बहिष्कृत भारत, पण ते जे पेपर चालवत होते, जी वृत्तपत्र, त्यामध्ये अग्रलेख लिहिला कामगार शाहीचा विजय असो, अशा तऱ्हेचा त्यांनी अग्रलेख लिहून कामगारांना एक प्रकारे चांगल्या मार्गाकडे प्रवृत्त केलं जायला. ही फार मोठी गोष्ट होती. हे सारं कर्तृत्व त्यांचं 39 पर्यंत 40 पर्यंत चालू होतं. ते स्वस्थ बसलेले नव्हते. ही गोष्ट लक्षात घेऊनच 42 मध्ये त्यांना कामगार मंत्री म्हणून सन्मान मिळाला. आणि पहा, ते एकमेव होते
या वर्गाचं प्रतिनिधित्व करणारा हा एकमेव माणूस सगळ्यांच्या डोळ्यात भरला. आणि त्यांनी केलेलं कर्तृत्व म्हणजे कामगारांकरता एवढं मोठं काम केलं की ज्या कामगार स्त्रिया असायच्या त्या काळात त्यांना प्रसूती रजा मिळत नसे. पण बाबासाहेबांच्या प्रयत्नांनी कामगार मंत्री म्हणून त्यांनी शिफारस केली की त्या खाण कामगार असोत की चहाच्या मळ्यातल्या कामगार असोत की आणखी असंघटित क्षेत्रातल्या कामगार असोत, कोणत्याही कामगार स्त्रियांना त्यांच्या प्रसूती काळात पगारी रजा मिळाली पाहिजे. आणि आणखीही इतर अनेक सुधारणा स्वतः त्या त्या ठिकाणी जाऊन ते कामगार मंत्री म्हणून पाहून यायचे. त्यांनी बिहार मधल्या त्या कोळशाच्या खाणींना स्वतः भेट देऊन इथली परिस्थिती पाहिली होती की किती पाळ्यांमध्ये त्यांना काम करावं लागतं, स्त्रियांना कोणत्या वेळी यावं लागतं, तिथे किती धोकादायक काम आहे खाणीत काम करणं. हे सगळं बघायला स्वतः बाबासाहेब जातीने गेले होते आणि मगच त्यांनी या सगळ्या शिफारसी केल्या होत्या. त्याचं आपण आजही स्मरण केलं पाहिजे. हे त्यांचं कर्तृत्व हा त्यांच्या व्यक्तित्वाचा एक पैलू. दुसरा त्यांच्या व्यक्तित्वाचा पैलू असा होता की जो या व्यक्तित्वाच्या या पहिल्या पैलूला अगदीच खर तर फार असंभवनीय वाटेल असा होता. तो म्हणजे ते एक उत्कृष्ट विचारवंत होते, ते एक उत्कृष्ट लेखक आणि वक्ते आणि उच्च कोटीचे विद्वान होते. त्यांच्या तिन्ही उच्च पदव्या या USA मध्ये त्यांची MA आणि PhD झाली कोलंबिया विद्यापीठात, UK मध्ये त्यांची DSc झाली आणि UK मध्येच त्यांची बार ॲट लॉ. एवढ्या सर्व पदव्यांनी विभूषित, उच्च विद्या विभूषित आणि तिकडे 30,000 शेतकऱ्यांचा मोर्चा काढतो, हे जे त्या व्यक्तित्वातलं अत्यंत विलोभनीय असं रूप होतं, ते आपण आज लक्षात घेतलं पाहिजे की त्यांनी किती किती विषयांवर लिहावं. त्यांची विद्वत्ता इतकी अगाध होती की अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, राज्यशास्त्र, विधी व कायदेशास्त्र, धर्मशास्त्र आणि संस्कृतीचं शास्त्र, या सर्व विषयांवर बाबासाहेबांनी प्रचंड लेखन केलेलं आहे. फार मोठी रेंज म्हणता येईल आपण त्याला म्हणायचं झालं तर. एकीकडे तळागाळातल्या लोकांचा पुढारी तर दुसरीकडे सिद्धहस्त लेखक, असं उदाहरण त्या काळच्या काय आजच्या सुद्धा भारतीय सिनारिओ मध्ये अत्यंत दुर्लभ आहे असं मला वाटतं. आपण उदाहरणच घेऊ ना, रिलीजन वरचं त्यांचं बुद्ध अँड हिज धम्म, सोशॉलॉजी वरचं त्यांचं अॅनिहिलेशन ऑफ कास्ट, इकॉनॉमिक्स वरचं त्यांचं द प्रॉब्लेम ऑफ रुपी आणि अँथ्रोपॉलॉजी वरचं हू वेअर द शूद्रा. बस 4 उदाहरणं सुद्धा पुरेशी आहे त्यांच्या अनंत पैलू असलेल्या बुद्धिमत्तेचं दर्शन घडवायला. पण बाबासाहेबांचं आयुष्यातलं सर्वात मोठं मिशन कोणतं? ते प्रचंड मोठे विद्वान होते, ते प्राध्यापक राहिले होते. त्यांचं वक्तृत्व कुठे कुठे नाही गाजलं. गोलमेज परिषदेत पहिल्या बाबासाहेब जे बोलले ते ऐकून ते मॅकडोनल्ड जे त्या सभेचे अध्यक्ष होते, प्रधानमंत्री, ते अक्षरशः तोंड वासून बघत राहिले. इतकं प्रभावशाली असं वक्तृत्व पहिल्या गोलमेज परिषदेत. त्यांनी म्हटलं की माझ्याशिवाय देशातल्या अस्पृश्यांचा दुसरा कोणीही पुढारी असू शकत नाही, इतकं त्यांनी गांधीजींच्या समोर म्हटलेलं होतं, हजर होते त्या ठिकाणी. तर आपण हे पाहत होतो की त्यांचं मिशन काय होतं. त्यांनी त्यांच्याजवळ असलेली सगळी माध्यमं कशासाठी वापरली, तर ती त्यांनी 1936 मध्ये त्यांना पंजाबच्या जातपात तोडक मंडळांनी व्याख्यानाकरता बोलवलं असताना ते जे बोलणार होते ते भाषण त्यांनी आधी छापील पाठवलं. ते काही त्यांना पचलं नाही
त्यामुळे त्यांनी आपलं निमंत्रण मागे घेतल्यावर बाबासाहेबांनी निराश न होता ते भाषण पुस्तक रूपात छापलं. 1936 मध्ये त्याच पुस्तकाचं नाव आहे जगद्विख्यात ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, म्हणजे जाती प्रथेचं निर्मूलन. आणि हेच त्यांच्या आयुष्यातलं सर्वात मोठं असं ब्रीद होतं. आणि त्यासाठी त्यांनी सगळ्या त्यांच्या हाताशी असलेल्या माध्यमांचा उपयोग ह्या गोष्टी करता करून घेतला. मगाशी मी ज्याप्रमाणे म्हटलं की स्वातंत्र्याची सुद्धा व्याख्या त्यांनी जी केली ती व्याख्या ह्याच्याच करता केली की जे खऱ्या अर्थी लोकतंत्र असेल. हे सगळं त्यांचं कर्तृत्व पाहून 42 साली त्यांना जी संधी मिळाली त्याचं त्यांनी सोनं केलं. आणि पुढे मग भारत स्वतंत्र झाल्यानंतर जे पहिलं भारतीय मंत्रिमंडळ तयार झालं त्यात त्यांना अधिक महत्वाचं मंत्रिपद मिळालं, ते म्हणजे कायदा मंत्री. ते भारताचे लॉ मिनिस्टर बनले. आणि त्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी आपल्या स्वतंत्र देशाच्या राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून जे मसुदा समितीचे अध्यक्ष राहून कार्य केलं त्याला इतिहासात तोड नाही. पण म्हणजे त्यातली कलमच जर आपण पाहिली मूलभूत अधिकारांची, तर मूलभूत अधिकारांमधलं कलम 14 संविधानातलं हे समानतेच आहे. कलम 15 हे कायद्यासमोर समानतेच आहे. जात, वंश, धर्म, लिंग, जन्मस्थान या कशावरूनही या देशातल्या लोकांमध्ये भेद केला जाणार नाही. हे कशाचं होतं काय? जाती निर्मूलनाचं आपलं ब्रीदच प्रत्यक्षात आणण्याकरता बाबासाहेबांनी या संविधानातल्या सगळ्या तरतुदी केल्या आहेत. त्यानंतर जे 19वा कलम आहे ते भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं आहे. आणि कलम 25 हे धर्म स्वातंत्र्याचा अधिकार देणारं कलम. प्रत्येकाला आपापला धर्म, त्याची उपासना करण्याचं, त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचं स्वातंत्र्य या देशात राहील. ही सारी कलम ही जातीय आणि धर्मीय भेदभावाच्या निवारणासाठी घातलेली आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता आपण जाऊया की हे सगळं त्यांनी राजकीय कर्तृत्व गाजवलं. सामाजिक दृष्टीने समाज एक समान पातळीवर यावा, स्वतंत्र व्हावा, ह्याकरता हे इतके सारे प्रयत्न केले असतानाच त्यांनी स्त्रियांकडे दुर्लक्ष केलं नाही. आणि त्यांनी मनुस्मृतीचा जो जुना कायदा होता, जो धर्मावर आधारित होता, तो कायदा या देशातून हद्दपार करून त्याच्या जागी हिंदू कोड बिल स्त्रियांकरता निर्माण केलं. हे जर नसतं ना, तर आज आम्ही स्त्रिया जो वारसा हक्क उपभोगतो आहोत, आम्ही जो विवाह संस्थेच्या अंतर्गत आम्ही स्वतंत्र निर्णय घेण्याचा हक्क उपभोगतो आहोत, दत्तक पालक विधान बायांच्या बाबतीत जे त्यांनी स्वतंत्र कलम करून केलं, ते सारे कायदे पुढे अस्तित्वात आले. त्यामुळे हिंदू कोड बिल ही त्यांनी स्त्रियांच्या हक्कांची सनदच जणू काय निर्माण केली, असं आपण म्हणून त्यांच्याकरता कृतज्ञ राहिलं पाहिजे. पण बाकी त्यांनी स्त्रियांना नुसते कायदे देऊन ते स्वस्थ राहिले का? नाही. त्याच्या आधीपासून म्हणजे महाडच्या परिषदेपासून त्यांनी स्त्रियांना सहभागी करून घ्यायला सुरुवात केली होती. महाडचा सत्याग्रह असो की काळाराम मंदिराचा सत्याग्रह असो की नागपूरची 1942 ची दलित महिला वर्ग परिषद असो, या सर्वांमध्ये त्यांनी स्त्रियांना नेतृत्व दिलं. म्हणजे त्यांचं म्हणणंच हे होतं की आधी समाजात स्त्रीचं नेतृत्व हे प्रस्थापित झालं पाहिजे, तरच ती तिला मिळालेल्या हक्कांचा
वापर करून घेऊ शकेल. आणि ह्या करता त्यांनी महिलांचा अपूर्व असा सहभाग, जो त्याआधी भारतीय समाजामध्ये क्वचितच होता, फार क्वचित होता, तो सहभाग त्यांनी मिळवला. एवढंच नव्हे तर स्त्रियांना त्यांचे आर्थिक, सामाजिक हे सारे अधिकार मिळवून दिले. ही फार मोठी त्यांची आपल्यावर असलेली कृपाच म्हणू आपण. आणि शेवटचं जाती निर्मूलनाचं त्यांनी उचललेलं सगळ्यात मोठं पाऊल म्हणजे बौद्ध धम्माचा अंगीकार, की ज्याच्याशिवाय या विवेचनाला पूर्णताच येणार नाही. आणि या ठिकाणी नागपूरमध्ये इथल्या पवित्र दीक्षाभूमीवर त्यांनी जी बौद्ध धम्माची दीक्षा 14 ऑक्टोबर रोजी 5 लाखांच्या जनसमुदायासह स्वतः घेतली. तो दिवस अत्यंत अभूतपूर्व असा आहे. 1956 साल म्हणजे मी तर असं म्हणेन की 1916 साली बाबासाहेबांनी कास्ट इन इंडिया हे पुस्तक लिहिलं. 1936 मध्ये त्यांनी अनिहिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक लिहिलं आणि त्याची परिपूर्णता त्यांनी 35 मध्ये जी प्रतिज्ञा केली होती की मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मी मरणार नाही, त्या प्रतिज्ञेची परिपूर्णता त्यांनी 1956 मध्ये बौद्ध धम्माचा अंगीकार करून केली. आणि तो एक अभूतपूर्व असा क्षण होता की जाती प्रथेतून, अस्पृश्यतेतून कित्येक तोपर्यंत भरडल्या गेलेल्या अशा या बहुजनांची सुटका झाली. केवढं मोठं स्वातंत्र्य, केवढी मोठी गुलामी विरुद्धची ही चळवळ होती की ज्याला जगाच्या इतिहासात तोड नाही. त्यामुळे नागपूरचा 56चा दीक्षा समारंभ हा अजूनही लोक आठवतात. आता तेव्हाच्या काळातले लोक जरी नसले तरी त्यांनी लिहून ठेवलेल्या आठवणी आहेत. आणि त्या दिवसाची प्रेरणा दरवर्षी घेण्याकरता हजारोंच्या संख्येने लोक नागपूरमध्ये येतात. एवढा हा बाबासाहेबांचा महिमा आजवर टिकून आहे. त्यांच्यातला निर्धार, त्यांची मेहनत, त्यांची विद्वत्ता, त्यांचं धैर्य आणि त्यांचा निस्वार्थ त्याग, ह्या सगळ्या गोष्टींनी बाबासाहेबांनी आपल्या राज्यघटनेच्या शिल्पकार असलेल्या बाबासाहेबांनी या देशामध्ये अजर अमर असं पद मिळवलेलं आहे. परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायक आणि स्फूर्तिदायक अशा या उज्ज्वल चरित्रापासून आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना सुद्धा एक प्रेरणा मिळाली आयुष्यात. आणि केवळ बौद्ध धर्माचा अंगीकार करूनच नव्हे तर त्यांच्यासारखं काहीतरी काम करून, त्यांच्यासारखं काहीतरी लिहून आणि पुढच्या पिढीला आपणही मदत करावी असं मनात यायला लागलं. त्यांनी कितीतरी लोकांना, या देशातल्या लाखो करोडो लोकांना असं प्रवृत्त केलं असेल. आणि ही प्रवृत्ती अतिशय महत्त्वाची आहे, ज्या प्रवृत्तीमुळेच कुठलं ना कुठलं तरी काम आपण उभं करू शकतो. आज असंघटित कामगारांमध्ये आम्ही जे काम करतो आहोत, घरेलू कामगारांची लाखभराची संघटना बांधू शकलो. बुद्धांवर आणि बाकी इतर फार मोठमोठ्या विभूतींवर काही ना काहीतरी बोलायला लोक बोलवतात. जो सन्मान मिळतो समाजात आज, आणि जे काम थोडंफार का होईना उभं करू शकलो, जे काही लिहू शकलो, जे काही बोलत असतो, त्या सगळ्या मागे बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर यांची
प्रेरणा आहे असं मी म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही. हे सत्य आहे आणि हे मी संपूर्ण समाजाला, विशेषतः येणाऱ्या उगवत्या पिढीला सांगू इच्छिते की जे आज 20शी-25शीत आहेत त्या सगळ्यांनी आपला आठवड्यातला निदान एक दिवस कुठल्या ना कुठल्या तरी काम करणाऱ्या संघटनेला द्यावा. आज त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी मी त्यांना मनपूर्वक माझी आदरांजली अर्पण करते आणि इथेच थांबते. जय भीम, जय भारत.